खरं तर आयुष्यातलं दुःख हे अटळ आहे, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातली सकारात्मकता. कारण प्रत्येक गोष्ट फाईट केल्याशिवाय मिळत नाही असं ज्या वेळेला येतं, त्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. पण त्यातलं माणूस पण टिकून राहतं का, आणि त्यातली सकारात्मकता कायम राहते का, अबाधित राहते का, तो जगण्याचा ॲटिट्यूड बनतो का, हे खरं तर लालबागची राणी शिकवते. आणि अर्थात गिरणगाव, लालबागची राणी असं म्हटल्यावर माझं एक वेगळं कनेक्शन आहे. आणि अर्थात आता लक्ष्मण लालबागची राणी घेऊन येतोय, त्यामुळे आणि अर्थात ही सगळी गँग आहे, इतकी लाईव्हली आहे ती माणसं, त्यांच्याशी बोलताना जाणवतं, त्यांच्या अनुभवातून जाणवतं. पण लक्ष्मण, मला असं विचारायला आवडेल की ही लालबागची राणी तुला कशी सापडली, आणि त्यातल्या संध्या हे नाव जरा वेगळं आहे आणि फार जवळच आहे ना तुमच्या. माहित नाही, संध्याने ऐकलं तर आता ती काय बोलेल. लालबागची राणी सुचली जसं की मागे पण मी म्हणालो होतो की 2008ला मी शाहरुखच्या डॉन चित्रपटाचं शूट करत होतो, राजाची मिरवणूक. आणि ती मिरवणूक शूट करताना राजाची एंट्री चालू होती आणि त्या ब्रिजच्या खालून, आणि तेव्हा तिथे एक आईबाबा आपल्या मुलीला शोधत होते. म्हणजे ती 8-10 वर्षांची मुलगी होती आणि ते सगळ्यांना रडत रडत सांगत होते की तिच्या हातात फुगे आहेत, तिच्या हातात फुगे आहेत म्हणून. तर आणि ते सगळ्यांना रडत रडत सांगत होते की तिच्या हातात फुगे आहेत म्हणून. आणि तो प्रसंग होता की जर अशी एखादी मुलगी ह्या मुंबई शहरात हरवली, ज्या मुंबई शहराकडे प्रत्येक माणूस स्वार्थाने बघत असतो, कारण मुंबईत येणारा प्रत्येक व्यक्ती एक स्वप्न घेऊन येतो आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तो इतका जजमेंटल होतो की तो खरं खोटं बघायला लागतो, चांगलं वाईट बघायला लागतो, लेफ्ट राईट बघायला लागतो. त्याच्यामुळे सगळं निस्वार्थीपणे त्याला बघताच येत नाही. तर अशा मुंबईत जर एखादी मुलगी किंवा एखादा व्यक्ती निस्वार्थीपणे जर बघेल तर त्याला ती मुंबई कशी दिसेल, किती गोड दिसेल. तर तो दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि तो प्रसंग मला वाटलं की एक लहान बाळाच्या नजरेतनं दाखवायचं, म्हणून ते 8 वर्षाचं वय आणि 24 वर्षाचं शरीर, म्हणजे तिचा ह्या मुंबईकडे किंवा या जगाकडे बघण्याचा एक निरागस पर्स्पेक्टिव्ह, आणि या जगाचा, या सोसायटीचा तिच्याकडे, त्याच्या शरीराकडे बघण्याचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे. तर ते सांगायचं होतं. संध्या म्हणजे तो कोइन्सिडन्स झाला ऍक्च्युली. संध्या माहित नाही, रोहनने नाव ठेवलंय संध्या. असं रोहनला बेनिफिट डाऊट आहे. पण मी शाळेत असताना मला एक मुलगी आवडायची संध्या नावाची, आणि ते फक्त मलाच माहिती आहे. तर ते नाव फक्त माहिती होतं संध्या, बाकी काहीच नाही. पण ते त्याने जेव्हा लिहिलं तेव्हा वाटलं की अरे छान आहे. पण अनेक डब्यांच्या त्या खाऊच्या वगैरे अशा आठवणी आहेत असं. पण ते खरंय, म्हणजे ते प्लॅटॉनिक या पातळीवर जरी राहिलं तरी मनात कुठेतरी खोल रुजलेलं असतं. आणि मला असं वाटतं लालबागची राणी ही प्रेक्षकांच्या मनात वेगळ्या अर्थानं घर करेल. तर वीणा, या सगळ्याकडे तुझा पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? कारण ते कॅरेक्टर मतिमंद नाहीये, इट्स अ स्पेशल चाइल्ड. तर तो जो फरक आहे त्यामधला, भिन्नमती असणं आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा, ते कॅरेक्टर नेल करणं, ते दाखवणं, म्हणजे तिच्या देहबोलीतून असेल, तिच्या वागण्या बोलण्यातून असेल, तुला किती आव्हानं होती त्यामध्ये? आणि खरं तर ती संध्या तुला कधी भेटली? खूप मोठं आव्हान होतं हे. लक्ष्मणनी मला ज्या दिवशी सांगितलं तेव्हा मजा वाटली मला. मी जागच्या जागी उडी मारली की वाव. पण ते कॅरेक्टर असं होतं ना अमित, की ते करून बघता येण्यासारखं नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे स्क्रिप्ट आहे, लाईक तप्तपदी सिनेमा असेल, इवन गेल्या बाजार टपालसुद्धा, की तुम्ही ते डायलॉग्स वाचले तर तुम्हाला त्याचा लहेजा कळतो, तुम्हाला ते प्रेझेंट कसं करायचं तुम्ही घरी करून बघू शकता. ही माझी एक पद्धत होती. पण हे कॅरेक्टर असं होतं की हे उभं राहून करून कसं बघणार. तिला जोपर्यंत प्रथमेश भेटत नाही, रेश्मा भेटत नाही, तोपर्यंत ती काय रिॲक्ट होणार आहे हे काही कॅरेक्टर सापडे ना. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या स्पेशल चिल्ड्रनना भेटलो, संवाद बोलून बघितले वगैरे. पण ते जे गिव्ह अँड टेक आहे ना, त्यातनं जी संध्या उभी राहते मग तिच्या इमोशन्समधनं, कारण तू करेक्ट म्हणालास की ती मतिमंद नाही आहे, गतिमंद आहे. सो ती बोलणार तर आहे, ती प्रोटॅगनिस्ट आहे फिल्मची, तिने बोलायला हवं, तिने रिॲक्ट व्हायला हवं, नाही तर फिल्म पुढे जाणार नाही. पण ॲट द सेम टाईम असं कुठेही वाटता कामा नाही की ही इतकं बोलते तर ही गतिमंद कशी. हिला तर सगळं कळतंय, हिला बोलता तरी येत आहे. मग ते जे लोकांच्या मनात एक भ्रम असतात की मतिमंद आणि गतिमंद मधला फरक माहीत नसतो. बऱ्याचदा लोकांना मतिमंद म्हणजे वेडवाकडं तोंड आहे, तर तशी संध्या कदाचित लोक अपेक्षित असेल त्यांच्या मनात. पण हा फरक ह्याच्यातला बेसिक आहे जो रोहननी आणि लक्ष्मणनी केला, की ती काही बाबतीत संथ आहे.
ह्याच मॅम आमच्या एका मित्राच्या बहिणीला आम्ही भेटलो, तर ती गतिमंद होती पण ती उत्कृष्ट व्हायोलिन वाजवलं तिने. सो हा जो फरक बघितल्यानंतर मला कळलं की अच्छा, अशी सुद्धा मुलं असतात आणि आपली संध्या ही अशी आहे आपल्या सिनेमातली. हे जोपर्यंत क्लिअर होत नव्हतं तोपर्यंत संध्या सापडत नव्हती. आणि बाकीची संध्या ही लक्ष्मण, लिखाण आणि को ॲक्टर्स यांच्या गिव्ह अँड टेकमधनंच उभी राहिली. कारण मी इतक्या वेळा कितीही गर्दी असो सेटवर किंवा रस्त्यावर मरीन ड्राईव्हला, तरीसुद्धा तिथे 7-8 रिहर्सल लक्ष्मण करून घ्यायचा. जोपर्यंत तो करेक्ट मूड सापडत नाही ना तोपर्यंत. अगदी अशोक शिंदेसुद्धा मला सुरुवातीला म्हणत होते की ही कशी वाटणार आहे संध्या, ही मला शंका होती. कारण ती करताना सापडत गेली आणि मग फिल्म बघताना असं वाटतं की येस, ती वर्क होते. निश्चित. आणि अभिनयाचं विद्यापीठ खरं तर म्हणता येईल अशोक शिंदे, कारण इतके वर्ष म्हणजे लहानपणापासून बघतोय, म्हणजे अशोक शिंदे तसेच आहेत. आणि हे रहस्य तर जाणून घ्यायचंय, पण ह्यामध्ये खरं तर एक बाबा आणि मुलीची वेगळी गोष्ट आहे. आणि विदिन द स्किन आपण म्हणतो ना, काही कॅरेक्टर्स तुम्हाला जन्म घ्यायला लागतात आणि त्याच्या फिलिंग्सने जगावं लागतं. त्यातलं छोट्या स्पेक्समधून ते त्या स्पेक्सचाही असणारा तो अंडाकृती आकार, तिथपासून ते बोलणारे डोळे, मग तो पोलीस स्टेशनमधला संवाद असेल, ते वीणाबरोबरचे काही डायलॉग्स, कशा अर्थाने ही केमिस्ट्री खऱ्या अर्थानं रुजली. आणि आत्तापर्यंत म्हणजे जत्रेतल्या सिनेमापासून ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, B+ या सगळ्या सिटीज असतील किंवा सिनेमाज असतील, त्यातला सुपरस्टार म्हणून अशोक शिंदेकडे बघितलं गेलं. तो सिनेमा कॅटेगरी वाईज वेगळा करणं आणि हा सिनेमा कशा अर्थानं तुम्ही या सगळ्याकडे साकल्याने पाहता? करेक्ट अमित, तुम्ही म्हणाल तसं की मी माझ्यासमोर एक असं काही ठेवलं नव्हतं की या टाईपचे जॉनरचे पिक्चर्स करणार आहे वगैरे. जे माझ्याकडे आले ते मी चांगल्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला. कारण मला असं नेहमी वाटतं की सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमा बरा नव्हता, अशोक शिंदे कसा होता, अशोकने चांगलं काम केले, तर ते मी माझं यश समजतो. पण अप्रतिम सिनेमा अशोक थोडा कमी पडला तर ते माझं फेल्युअर समजतो. मी खरं तर अनेक सिनेमे नायक खलनायक म्हणून केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला आता काहीतरी वेगळं करायचं आहे, पण ती संधी मिळत नव्हती. म्हणून मग मी TV कडे वळलो आणि मी मुद्दामून गॅप घेतली की जेणेकरून चांगले चांगले प्रोजेक्ट. आणि मी माझे एक लक्षात आलं की या इंडस्ट्रीमध्ये इफ यू सीन मोर यू सेल मोर, जेवढं दिसाल तेवढं लक्षात राहाल. मग ती गॅप कधी कधी तुम्हाला त्रासदायक ठरू शकते की आता तो वॅनिश झाला ॲक्टर. मग TV एक माध्यम होतं, तिकडे जाऊन मी सतत लोकांची करमणूक करत राहिलो. पण ज्यावेळेला मला लक्ष्मण उत्तेकरांचा कडनं कॉल आला त्यावेळेला मला एक सेकंद असं वाटलं की अरे चांगली संधी आहे, पण काय रोल असेल, कदाचित गॅप गेली आहे म्हणून माझा कुठल्या छोट्या रोलसाठी विचार केला गेला आहे का. पण जेव्हा मला रोल कळला त्यावेळेला मला अक्षरशः असं वाटलं की ही संधी आहे, की यावेळेला आता एक सेकंड इनिंग म्हणता येईल, किंवा ज्याच्यासाठी मी धडपडत होतो की जिथं मला आता आपण म्हटलं स्पेक्स, ते डोळ्यातले एक्सप्रेशन, अनेक वर्ष बोलपट केला, चित्रपट करायला मिळाला. क्या बात आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा आमची केमिस्ट्री जुळली त्यावेळेला लक्ष्मण उत्तेकरची नॅरेशनची स्टाईल आहे ना, ती माइंड ब्लोईंग आहे. त्याला सिनेमा दिसतो. मग आता सुरुवातीला असं झालं होतं की त्यांच्या डोक्यात होतं की थोडेसे केस गेले, थकलेला, लोअर मिडल क्लास, थोडंसं पोट असावं वगैरे, म्हणून त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं पहिल्यांदा. आणि मग मला थोडासा मूडअप झाला होता, मला निरोप आला पण नंतर काय कॉलच आला नाही. म्हटलं डोक्यातनं गेलं. पण एक दिवशी परत आला 2-2.5 महिन्यांनी आणि शूटिंग जवळ आलं होतं. तर म्हटलं आता परत काय, तर भेटूया म्हणून भेटायला गेलो. मग त्यांनी मला बोलवलं, आम्ही भेटलो. त्यांनी त्याचा काही विषय काढला नाही, पण त्यांनी स्टोरी नॅरेट करताना जी सुरुवात केली ना, की एक सुखी कुटुंब आहे, 7 वर्षाची मुलगी आहे, तिकडून त्यांनी सुरुवात केली. मग 7, मग 14, 19, 24, आणि तो जो ग्राफ माझ्यासमोर तो मला सिनेमा दिसलाच. बरं, ह्याच्यामध्ये 8 एक डायलॉग असतील माझे, पण बोलायला काही नाही आहे. हेल्पलेस वडील, त्यातून 2 मुलांमधला एक मुलगा बरा आणि मुलगी स्पेशल चाइल्ड, मुलीवर प्रचंड प्रेम, मी तिला कधी जाणवू दिलेलं नाही, पण हा असा समाज आहे. त्याच्यामुळे ती दगदग होती मनामध्ये. आणि ज्या फ्रेम्स लक्ष्मण, म्हणजे माझ्या मते लक्ष्मण उत्तेकर नसतात तर हा रोल कदाचित तेवढा खुल्लाही नसता. कारण ज्या फ्रेम्स लावलेत ना, म्हणजे एक साधा पोलीस चौकीमध्ये की ही रात्रभर कुठे होती, हा जो एक लुक होता ना माझा, हा जो एक स्टे असतो, तो जो शूट करणं म्हणतात, तो यांच्यामुळे पॉसिबल झाला. कारण असे लुक्स दिले गेलेत पण ते कित्येकदा एडिट होतात, त्यातला दर्द कळत नाही. याचं सगळं श्रेय मी लक्ष्मण उत्तेकरांना देतो की डायलॉग कमी पण तो रोल शेवट बाहेर पडताना लक्षात राहील. आणि चॅलेंज म्हणाल तर मी वय कधी मानलं नाही, त्याच्याकडे त्या पद्धतीने बघितलं नाही. म्हणजे आता मी मालिका करत असताना माझे पती सौभाग्यवतीमध्ये मी हिरो करतोय, त्याच वेळेला 200 एपिसोड झाल्यानंतर एवढी लोकप्रिय मालिका आहे, मग हा कसं काय चॅलेंज, असं मला अनेक लोकांनी विचारलं. तर इथं वीणा जामकरचे वडील, तर म्हटलं हेच एक कलाकारासाठी यश आहे ना,
की जर हे दोन मी डिफरन्शिएट बरं कुठलाही खोटा गेटअप नाही, कुठलाही विग नाही, काही नाही, प्रोस्थेटिक नाही आहे त्याच्यामध्ये बॉडी पोस्चर. ऑल क्रेडिट मी याचं श्रेय लक्ष्मण उत्तेकरांना देतो यार. आणि मला सगळ्यात नमूद करायला आवडेल की करिअर हे मेकअपमन म्हणून सुरू केलेलं, वडिलांकडून आलेला वारसा आणि त्यानंतर अशा पद्धतीचं म्हणजे आज विक्रम गायकवाड आणि तुम्ही एकत्र करायचं मेकअप. म्हणजे विक्रम दादा आज सगळ्या म्हणजे ह्याच्यातही श्रेय तुमच्या बाबांना आणि तुम्हाला बऱ्याचपैकी ते देतात कायम. तर हा जो बदल आहे आणि अशा वेळेला एखादं कॅरेक्टर दिसणं आणि प्रोस्थेटिकचा वापर न करणं किंवा त्या डिरेक्टरवर पूर्णतः विश्वास ठेवणं, यासाठी स्वतःला स्टॉप करायला लागतं आणि त्यातला ऍक्टर जिवंत ठेवायला लागतो. काय आव्हान असतं तुमचं? हो, मी झोपून त्यांना दिसत असतील ना त्या पद्धतीने, कारण मी हे कॅरेक्टर असं करू शकतो. कारण मला ज्या वेळेला सुरुवातीला कळलं की मी रिजेक्ट झालो या रोलसाठी, का झालो असेल तर मला रिझन कळलं. तर म्हटलं आता केस पोट मी बिलीव्ह करत नाही की असा माणूस असू शकतो थकलेला पिचलेला, पण थोडंसं काय होतं ग्लॅमरस रोल केल्यामुळे एक बघण्याचा दृष्टिकोन असा झाला होता. म्हटलं काय करता येईल, यांना जाऊन ते गेटअप करून दाखवावं का, कारण मला ही संधी सोडायची नव्हती. कारण अशी संधी परत मिळत नाही, अशी व्यक्ती आयुष्यात येत नाही आणि हे काही मेमरीज लक्षात काय करावं. ते त्यांनी जेव्हा मला बोलवलं ना त्यावेळेला त्यांना माहीत नसेल कदाचित की मेकअप केलं, कारण त्यांचा सगळा प्रवास हिंदीतला आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की सर मला तुम्ही जर चान्स दिला तर मी मेकअप करतो आणि मी तुम्हाला काही गोष्टी करून दाखवतो, तुम्ही सिलेक्ट करा. ज्या पद्धतीचे केस केले आहेत, चपटे केस, बॉडी पोश्चर बदलले, कपडे, उभं राहण्याची स्टाईल, तो चष्मा, कलर चेंज केला थोडासा हलका हलका, म्हणजे आपण ज्याला टॅन म्हणतो तसं, आणि कुठेही याच्यात ग्लॅमर न ठेवता असा वडील आपल्याला उभा करायचा आहे. पण मग तो परत विणाचा वडील वाटला पाहिजे. तर त्याच्यामुळे मी ह्यांच्याकडे, मग ह्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मला कोऑपरेट केलं. सर आपण असा भांग करून मी जाऊन उभा राहायचो, शाळेतला मुलगा होताच. ते म्हणायचे सर हे करेक्ट आहे, मग हा चष्मा लावून हा नको हा नको हा नको. बरं त्यांची एक स्पेशालिटी काय म्हणते, त्यांना जे हवं तेच ते करतात, त्यांना तेच हवं असतं. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे असं की आपण शॉर्ट सांगत असताना वगैरे त्यांची एक स्टाईल आहे मस्तपैकी वगैरे, असा मॉनिटर शॉट बघतात, कट इट फॅन्टॅस्टिक, की असा एक जोश येतो. सर अजून एक घेऊ पटकन की आपला असा होता हा, म्हणजे मुकुट तर माती खाल्ली आहे मी. येस येस सर, पण मला काय वाटतं मग ते येऊन एक्सप्लेन करणार की सर कसं आहे ते असं आहे आणि वडिलांची दगदग आहे ते डोळ्यात हवं. हां पण मग आपलं पण एक परत म्हणणं असतं ना नट म्हणून. लक्ष्मण सर मला काय वाटतं एक दगदग ना, दोन मुलींचा बाप किंवा आता मलाही दोन मुली आहेत, तर असं काय झालं तर ना माझ्या एका असं डोळ्यात ती चमक वगैरे, मग ते ना रिस्पेक्ट करून ऐकतात. हां करेक्ट आहे, करेक्ट, तेच तेच तेच. आणि पुढचं आपण जर का असं नुसतं बोलायला गेलं ना, घेऊया आपण, मी म्हणतो तसं घेऊया की परत कळतं बेटा अभी यही चाहिए इनको, अभी उतना ही देने का हमको. नाही नाही correct बोलते, सांगतात नाही नाही, पण मला असं वाटतं की मायकल एंजेलोला जे तो म्हणालेला आहे की नको असलेला भाग काढत गेला ना की मला हवं असलेलं शिल्प घडतं. तर ते बहुधा विजन क्लिअर असणं, ते दिसणं आणि कॅरेक्टर दिसत असलं ना की मग ते आपोआप येऊन आपल्याशी बोलतं. तर तशा पद्धतीचा तो प्रवास आणि असावा त्याचा असं मग मला तो वाटतं. रिझल्ट पण निघतो ना, म्हणजे ज्या पद्धतीने मग तो मेकअपचा फायदा हा अशा पद्धतीने होतो. कित्येकदा मी विक्रम डिस्कस करतो या गोष्टीबद्दल. काही बाकी आमच्या इंडस्ट्रीतले आर्टिस्ट मला फोन करतात की असं असं करायचं, मी काय गेटअप करू किंवा काय करू. हा एक त्या मेकअपचा शिकल्याचा फायदा क्या बात. झालेला आहे. आणि परत ते मी यांना का क्रेडिट देतो, म्हणजे समोर श्रेय की ते ऍक्सेप्ट पण करायला पाहिजे ना. काही ॲडमेंट असतात डिरेक्टर, नाही नाही आपण काम करू, एक वीक घालू, कारण अशोक शिंदे हा जो माहिती आहे लोकांना तो असा आहे, तर आपण वीक टाकू. नाही तसं नाही केलं, त्याबद्दल मी खरंच थँकफुल आहे. नाही नाही, आणि मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की शेकड्याने सिनेमा केल्यानंतरही तुमच्यात ती वृत्ती म्हणजे मी केलंय अभि ती लगेज घेऊन तुम्ही येत नाहीत, ही फार महत्वाची आणि मोठी बाब आहे असं मला आय वाटतं. थिंक मला तरी वाटतं अमित, इतके ऍक्टर्स मी बघितले, अशोक शिंदे सर वन ऑफ द मोस्ट डेडिकेटेड अँड डिसिप्लिन्ड ऍक्टर. म्हणजे इतकं डेडिकेशन आणि इतकं डिसिप्लिन आहे त्यांना. आणि अरसा देखा उन्होंने. हो हो, आणि परफॉर्मन्स तर म्हणजे तू पाहिलंच लालबागच्या राणीमध्ये. ही हॅज डन अ फॅन्टॅस्टिक जॉब. नाही प्रथमेश क्या बात आहे, म्हणजे तुझा तो ॲटिट्यूड म्हणजे टाइमपास पासून बालक पालक मधला तो ॲटिट्यूड इथपर्यंतचा आत्मानंद, म्हणजे तुझ्या त्या सहीमध्ये तुझं कॅरेक्टर डिफाईन होणं आणि तुला ते सापडणं, ह्या सगळ्या गोष्टीमधल्या बिटवीन द लाईन्स सांगताना. आणि तशा अर्थानं आय थिंक या गँगला तू उशिरा जॉईन झालास. कशा अर्थानं तो सगळा प्रवास होता आणि आत्ता ह्याकडे मागे वळून पाहताना मनात काय येतं? खरं तर प्रोसेस असते एक फिल्म म्हणजे.
आणि प्रोसेस संपल्यावर मी इन झालो. त्यामुळे ना काय होतं की आपण एखादा कॅरेक्टर बघतो, वाचतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आपल्याला ऐकवलं जातं. पण जेव्हा रायटर आणि डिरेक्टरची समज एवढी असते ना की आपलं असं होतं की अरे केवढं करायचं अरे, मला सीन बघताना असं वाटतं की अरे यार अजून झालंच ते यार, अजून करायला हवं. पण जेव्हा तुम्ही लक्ष्मण सर मला करून दाखवायचे सीन की असा कर तसा कर, तेव्हा मला असं वाटतं की यार हे कधी अचीव्ह करणार मी, हे कधी होणार. आणि आय डोंट नो कधी ना त्या 3 तासाच्या हार्डलाईटमुळे असेल बहुतेक 3 तास शूट थांबलं होतं. त्याच्यानंतर ना ते जमत गेलं आपोआप, मग ते होत गेलं, ॲटिट्यूड येत गेला. मग उगाच त्यावेळी ना ॲड झालं. म्हणजे आपण आता जर सरांचा बर्थडे आहे तर आपण नॉर्मली हॅपी बर्थडे सर असं म्हणतो ना, तर तो उगाच आत्मानंद हॅपी बर्थडे सर, उगाच ॲटिट्यूड. आता काही बरं त्याला असं आहे ना की, आणि तो खरा पण आहे. म्हणजे त्याच्यात आत्मानंद दडलाय कुठेतरी. मग तो लोकांना सांगतो अँडी नाव आहे त्याचा, अँडी नाव आहे. पण ना त्याला एक चुकीच्या दिशेने जातो ना माणूस की स्टार्स असे वागतात बाबा, स्टार्स असं करतात, त्यामुळे लोकांना शिव्या घालायच्या. लोकांना काही येत नाही रे. आमिर खान बरा ऍक्टर आहे. टायटॅनिक ठीक होती फिल्म, पण मी असतो ना तर बुडूच दिली नसती. हा जो ऍटिट्यूड आहे ना, हा जो तो किती खोटा वाटला ना, म्हणजे तो त्याच्या दृष्टीने खरा आहे. म्हणजे तो त्याच्यासाठी पंच नाहीये हे मला समजावणं लक्ष्मण सरांनी. आणि रोहन दादांनी सीन जेव्हा मी वाचलं होतं, म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं होतं आणि वीणाताईला जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवर बघितलं होतं, मी असं होलं अरे यार काय बॅटिंग केली हिने, आणि हिच्यासमोर सीन करायचंय. आणि पहिली गोष्ट म्हणजे तो सीन तर ब्रिलियंट होताच, पण वीणाताई आणि लक्ष्मण सरांबरोबर काम करणं याची संधी जर मी म्हटलं असतं नाही मला नाही करायचं, तर मी मूर्ख ऍक्टर आहे. हे मला म्हणजे काय म्हणतो ना की मी जर ही संधी दवडली तर मग काय नाही, प्रथमेश तुझं काही नाही होऊ शकत आयुष्यात, हे लक्षात ठेवायचं. वा, पण त्या सगळ्यामध्ये आता तुझं लवटाव गौरीसारखा वेगळा प्रयोगही सुरू आहे, तुझी वेबसिरीजही वेगळ्या अर्थाने रंजक आहे, पण या आत्मानंदाने तुला बरंच काही देऊन गेलं असं मला वाटतं. हो, कारण ना काय होतं की आत्मानंद कसा खरा आहे ना, कारण काय होतं की एका पोझिशनला टाइमपास नंतर एक स्टार झाल्यानंतर ना आपल्याला एक काय म्हणतो नकळत एक ऍटिट्यूड होतो. म्हणजे ऍटिट्यूड नाहीच आहे मला, पण ऍटिट्यूड येणं म्हणजे काय, तर समोरचा बोलत असेल ना, अच्छा याचा काहीतरी स्वार्थ असणार, अच्छा जजमेंटल. हा, म्हणजे जजमेंटल. सर जसं म्हणाले की आपण समोरच्याचं मत ना आधीच गृहीत धरतो की बॉस ह्याचं काहीतरी म्हणणं असणार माझ्याबद्दल, मग काहीतरी काम असणार. सो हे जे माझ्याकडे येत गेलं ना, ते कुठेतरी आत्मानंदमुळे दूर होईल असं मला वाटतं. क्या बात. आणि ते पूर्वग्रह दूषित, प्रेजुडाईस असणं याच्यापेक्षा पूर्वग्रह सुगंधित होतील असं आपण बोलूया. रेश्मा, एकीकडे टेलिव्हिजन इतकं जोमात सुरू आहे, लगोरी असेल किंवा आत्ताची ही सिरियल ज्या पद्धतीने सुरू आहे, यातला एखादा सीन असणं आणि कम्प्लिटली ते कॅरेक्टर पॉझिटिव्हिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आणणं, अख्खा ग्राफ आहे आणि तो एका रात्रीच आहे. कशा अर्थानं तू ते पाहिलंस, तुला ती कशी भेटली, आणि तुझ्या म्हणजे मला तो सिंड्रेलाचा बूट वाटला. तर ते कशा अर्थानं ती तिथपर्यंतचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. अमित, लालबागची राणी माझी पहिली फिल्म आहे. आत्ता मी टेलिव्हिजनमध्येच आत्तापर्यंत कामं केली आहेत. आणि सरांची आणि जेव्हा माझी फर्स्ट मीटिंग होती तर सर मला एका वाक्यात म्हणाले की मला तुझ्यात अंकिता दिसते. आय डोंट नो तुम्हाला आता आठवत नसेल की नाही. आणि मला असं झालं की म्हणजे लक्ष्मण उत्तेकरांसारखे डिरेक्टर, सिनेमॅटोग्राफर हिंदीतले, आणि मला ते म्हणतात की माझं कॅरेक्टर जे मला हवं ते तुझ्यात दिसतंय. तर मला म्हणजे विचार करायचाच नव्हता. मला ती फिल्म मी तेव्हाच ठरवलं होतं की मी करणार आहे. आणि लालबागची राणी पहिली फिल्म, पहिला शूटिंगचा दिवस, आणि त्यात नाईट शिफ्ट. मला जाम टेन्शन आलं होतं की ओ गॉड. तू सकाळपासून सिरियल करत होतीस, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी हे लागले, आणि मधल्या पिरियड मध्ये तू शूट केलं. हो हो, अगदीच. मी डे शिफ्ट केली सिरियल माझ्या लगोरीची, आणि नाईट शिफ्टमध्ये आमचा सीन होता. आणि मला खूप टेन्शन आलं होतं की सर कसे असतील, एवढं मोठं नाव आहे, आणि त्यांच्याबद्दल तर माहीतच होती हिंदीतली एवढी मोठी कारकीर्द, आणि मराठीत इतका सुंदर टपाल सिनेमा केला आहे. तर खूप बर्डन होतं मला. आणि समोर को ॲक्टर वीणा. म्हटलो गॉड, मी कसं करेन, मी काय करेन. मला आत्ता पण बोलताना शिवरिंग होते, तेव्हाही माझी तशीच मला त्यातला तो वॉक आहे ना वीणाचा, आणि तो नंतर चप्पल तुटली असं वाटत राहणं, आणि ते एक वेगळ्या अर्थाने ती मनाची जखम आहे त्यावेळेची, आणि ते लंगडत चालणं आणि आयुष्य लंगडं असणं, या सगळ्यातला म्हणजे तो रूपकात्मकता जी त्यातली आहे ती नेमकेपणाने पकडणं तुम्हा दोघींसाठी ते कशा अर्थानं होतं. कारण एक वेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगते आणि सर्व सुख हातात असतानाही iPhone 3 पासून त्या सगळ्या गोष्टी आहेत. कशा अर्थानं तू वीणा या सगळ्याकडे पाहत होतीस त्यावेळेला, आणि कारण 2 वीणा जगत असतील ना त्यावेळेला, म्हणजे एक वीणा म्हणून तू पाहणं, एक ते कॅरेक्टर म्हणून पाहणं, आणि आपण आता एक बेरिंग घेतलंय त्या पद्धतीने पाहणं.
आउटस्टँडिंग आहे की हे त्या लिखाणातलं आणि लक्ष्मणच्या कॉम्पोजिशन मधलं इतके यश layers आहेत आहे त्याला. भरपूर आहेत. आणि आम्ही दोघी पहिल्यांदा परत काम करत होतो. म्हणजे मी तिचं काम लगोरीतलं पाहिलं होतं. पण मी तेच म्हटलं की ही सगळी फिल्म ही ऑन सेट बघण्याची सुद्धा फिल्म होती. कारण आम्ही सगळ्यांनी एकत्र पहिल्यांदा काम केलंय. म्हणजे यातले सगळे ऍक्टर समोरासमोर पहिल्यांदा आलेत. त्यात हे सगळंच होतं की ही रिहर्सल करण्याची फिल्म नव्हती. सगळे आर्टिस्ट बिझी होते. सो ज्या पद्धतीने ती डायलॉग डिलिव्हरी व्हायला लागली आणि ज्या पद्धतीने संध्या तिला रिॲक्ट व्हायला लागली, त्याच्यातनं ते कॅरेक्टर उभी राहिलेली आहेत. इट्स फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे ह्याच्यात ही प्रोसेस काय शब्दात सांगावी किंवा आम्ही काय तयारी केली काहीही नाही. एकतर हे जे त्यांनी मांडलेलं आहे ना की एक मुलगी जी बारीकशा गोष्टींवरनं आयुष्यात दुःखी आहे आणि एक मुलगी आहे जिला जग वेडं म्हणतं पण ती सुखी आहे, तिला काही प्रश्नच नाही आहेत. तर हे लिखाणच इतकं सुंदर आहे जे प्रत्येकाला कळतंय. डायलॉग सुद्धा सगळ्यांना म्हणजे जसं प्रोमोमध्ये दिसतं की आहे कुत्रा त्याने मला चीट केलं, ते मला कुत्री खूप आवडतात. हे 2 ट्रॅक हे प्रत्येकाला समजत आहेत की आपलं कॅरेक्टर काय आहे, समोरच्याचं कॅरेक्टर काय आहे. इट वॉज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. लक्ष्मण, ह्याच गोष्टी आहेत की त्यातला एक अंडरकरंट स्ट्रॉंग ठेवणं, सर्वसामान्यालाही कळणं आणि त्यातला एस्थेटिक सेन्स जपणं किती आव्हानात्मक असतं. कारण व्हिज्युअली ते दिसणं आणि डिरेक्टर म्हणून ते क्राफ्ट करणं. ऍक्च्युली तेच म्हणजे आता अशोक सर म्हणाले की सगळ्यांनी जी माझा जमा खर्च बाहेर काढला, नाही बॅलन्स शीट टॅली केली आज. पण आवर्जून सांगावं असं वाटतं अमित, ह्या फिल्मच्या निमित्तानं रेश्मा असेल, प्रथमेश असेल, सर असतील, नेहा असेल, नंदिता असेल, प्रतिमा जोशी मॅडम असतील, वीणा असेल, इतके हाडाचे कलाकार भेटले ना की ॲज अ डायरेक्टर म्हणून मला त्यांच्याकडनं परफॉर्मन्स काढून घ्यायसाठी काही करावं नाही लागलं. हां, मी थोडा डॉमिनन्स होता. कारण कसं असतं ना फिल्मला, कदाचित ॲज अ डायरेक्टर तुम्ही जर डॉमिनेटिंग नसाल ना तर फिल्म भरकटच जाते. तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काय करताय, तुमचं कॅरेक्टरला तुम्ही कसं बघताय, हे एकच विजन असावं. खूप वेळा होतं डायरेक्टर काहीतरी बोलतो, मागच्या बोलतो तर थोडा ऐसा करताय नाही अच्छा आहे का, कर दिका, पण त्याच्यामध्ये कॅरेक्टर भरकटला जातो. तुम्ही कारण माझ्या स्क्रीन प्लेमध्ये जेव्हा आम्ही कॅरेक्टर्स तयार केली तेव्हा मला माहिती होतं की रेश्मा अशी असणार आहे, ती इथून आली आहे, तिचा बॅकड्रॉप तो आहे, ती तशी करणार आहे, सर प्रत्येकाचं. आणि म्हणून मी कोणालाही तो हक्क द्यायचा नाही की हे असं आहे, ह्याच्यात तुम्ही करा जे कराल ते, पण माझ्या कॅरेक्टरला चुकवू नका, वाट नका चुकू. जर एक कॅरेक्टर वाट चुकलं ना तर संध्या चुकेल, आणि संध्या चुकली तर अख्खी फिल्म चुकेल. त्याच्यामुळे तो थोडा सॉरी सर, तो थोडा नाही पण त्यातला रिझल्ट चांगला येतो कळत होतं ना. हा, त्याच्यामुळे आणि सर असोत, प्रथमेश असोत, यांनी इतकं जबरदस्त परफॉर्मन्स केलाय की मला फक्त त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचे रिॲक्शन कॅप्चर करायचे होते. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर मला तेवढी मेहनत नाही घेता आली. पण तू विचारलंस तसं की हो, म्हणजे एक फिल्म बनवायची म्हणजे नुसतं नाच गाणं धांगडधिंगा करून काही होत नाही. जर मी फिल्म बनवतोय तर ऑब्व्हियसली मला त्याच्यातनं काहीतरी सोसायटीला सांगायचं असतं, काहीतरी नकळत एक संदेश द्यायचा असतो, किंवा कदाचित त्यांना प्रत्येक फ्रेममधनं काहीतरी कळलं पाहिजे की असंच नुसतं कॅमेरा लावून कॅरेक्टरला उभं केलं आणि हे केलं असं होत नाही. तर मनोरंजन तर होतंच होते, पण त्या मनोरंजनासोबत एक पुसट लाईन कुठेतरी समजणाऱ्याला समजलं पाहिजे की अच्छा हे पण सांगायचं आहे सोबत. तर तो टास्क होता, पण इतके चांगले कलाकार होते आणि काय असायचं, वेळ कमी असायची आमच्याकडे. जसं की रेश्माचा आणि वीणाचा तो ब्रिजवरचा सीन आहे, तो 6 पानाचा सीन आहे आणि आम्ही तो पूर्ण सीन फक्त 3 तासात शूट केला होता, फक्त 3 तासात. त्याच्यामुळे अशा वेळेला एकच विजन क्लिअर लागतं. जर त्याच्यामध्ये जरा मिक्स विजन झाले ना तर 3 तासाचे 8 तास होतात. पण ते सगळं प्रहर बदलेल, सगळं बदलेल. आणि ते सगळं शक्य झालं फक्त म्हणजे आय एम फॉर्च्युनेट टू, मला स्वतःला भाग्यवान समजतो, इतके सुंदर कलाकारावर मला काम करायला मिळालं. आणि त्यापेक्षा जास्त तुला ते चांगली माणसं आहेत. म्हणजे लालबागच्या राणीचं मी स्वतः जेव्हा ठरवलं की मी प्रमोशन करतोय किंवा मी रिलीज करतोय, आणि मी सतत म्हणतोय की लालबागची राणी मी ना रिलीज करत आहे, लालबागची राणी लालबागच्या राणीचं कुटुंब रिलीज करतोय. म्हणजे मला वाटतं प्रत्येक फिल्मला जर अशी युनिटी असेल आणि असे सगळे कलाकार एकत्र राहून जर त्या फिल्मचं प्रमोशन करतील ना, मला वाटतं प्रत्येक फिल्म बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचू शकते. नाही निश्चित. आणि मला असं वाटेल एबीपी माझा ढांढांचे प्रेक्षक तेवढे सुज्ञ आहेत की ते त्यातलं म्हणजे निरक्षीर विवेक त्यांच्यात आहे, त्यामुळे ते चांगल्या सिनेमाच्या मागे कायम उभे राहिलेले आहेत. पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल खरं तर की लालबागची राणी आत्ताच्या घडीला वेगवेगळ्या पद्धतीचा बुके जो आहे असं आपण म्हणतो, वेगवेगळे येतात, पण त्यामधलं हे तुमचं जे फूल आहे ते इतरांपेक्षा वेगळं कसं आहे हे तुम्ही मला सांगा, आणि का वाटतं?
कोण, मी सांगू? हो हो. मला वाटते वेगळं आहे, कारण याचं पोस्टर बघतानाच माणसाला मान वाकडी करायला लागते. तिथेच ते वेगळं बनवलं आम्ही. म्हणजे नॉर्मली पोस्टर लोक असे बघतात, आमचं पोस्टर बघताना का तुम्ही स्वतःला त्रास देता, त्याच्यात काहीतरी आहे म्हणून देता ना, आम्ही कुठं फोर्स करतोय. आणि ॲज अ डिरेक्टर मग तर प्रॉमिस करू इच्छितो की लालबागची राणी जसं तुम्ही पोस्टर मानवाकडे करून बघताय, तसं चित्रपट संपल्यानंतर तुमच्या काळजाला कुठेतरी वाटेल काहीतरी, की खरंच त्याच्याकडे पुन्हा पुन्हा बघावंसं वाटतंय. आणि आयुष्य आपण रोज जगत असतो, आपण नेहमी हातातल्या क्षणांचं भांडवल करून भविष्याची स्वप्न बघत असतो आणि हातातल्या क्षणांना जगतच नाही. आणि आपल्याला माहितीही नसते की ते भविष्य आपल्या हातात आहे की नाही ते. पण लालबागची राणी बघितल्यावर कदाचित एखाद्याला हे कळेल की भविष्य सोडा, पण हातातले क्षण जगू नकोय, आपण ते साजरे करूया. वा वा. तर एवढं मात्र नक्की होईल. आणि कवी मनाचा लक्ष्मण उतेकर इथे आपल्याला दिसतो. अरे गाणं लिहिलंय त्यांनी, हो. मला रंग मिळाले. ते गाणं अजून बरेच पैलू बघायचे, अजून पिक्चर अभी बाकी आहे. त्यांचा डान्स बघायचा आहे, परफॉर्मन्स बघायचा आहे सगळं. त्या दिवशी गातही होते ते. हो, म्हणजे डिअर जिंदगीच्या सेटवरून मला असं आलंय की ते खूप उत्तम नाचतात. त्या दिवशी फोटोशूट चाललं होतं, एकटेच बसत फोटो काढत होते, स्टाईल असे लुक बिक देत होते. मी होच म्हणतो, सर रोल बिल सुरू करताय का? वीणा, मला ही फिल्म मी बऱ्याचदा बघितली आणि आता एक एक सीन आठवलं तरी आम्ही बऱ्याचदा फिल्ममध्ये सांगतो की ही फिल्म संध्याची आहे, ही गोष्ट एका कुटुंबाची आहे, ही गोष्ट मुंबईची आहे. मला दरवेळेला वाटतं ही गोष्ट कशाची आहे. संध्या आणि लालबागची राणी हा चित्रपट नेमका कशाचा आहे. ह्याच्यात तुम्हाला खूप पात्र भेटतील, ह्याच्यात तुम्हाला सुंदर मुंबई दिसते, एक मुलगी दिसते जी पूर्ण वेळ तुमचं मनोरंजन करते. पण मला वाटतं हा एक विचार आहे की जो लक्ष्मणला त्याच्या आयुष्यात सापडला आणि जे त्याला जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की तो स्वतः इतका पॉझिटिव्ह आहे. त्याला सुद्धा त्याच्या आयुष्यातले प्रश्न दिसतात, पण तो त्यांच्याकडे ज्या पद्धतीने बघतो, किंवा जसं तू परवा त्याचं पूर्ण आयुष्य दाखवलंस त्याच्या डॉक्युमेंटरीमध्ये, मी सुद्धा त्याच्याशी बऱ्याचदा बोलते आणि मी त्याला म्हटलं की कसं यार तुला कसं जमलं, तर तो म्हणतो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मी असं आयुष्य जगलो. जे बघून लोकांना अरे यार कमाल यार कसं जगला, त्याच्याकडे सुद्धा तो पॉझिटिव्हली बघतो. मला वाटतं लालबागची राणी ही फिल्म लोक जितक्या वेळेला बघतील ना तेवढ्या वेळेला त्यांना नवीन त्याच्यात काहीतरी सापडेल. म्हणून ही फिल्म स्पेशल आहे आणि पॉझिटिव्ह आनंदी तर आहेच. क्या बात आहे. अशोकजी, मी थोडासा वेगळ्या विचारांचा आहे. म्हणजे मी आता अनेक वर्षात बघितलं की सिनेमा करताना एक तर कमर्शियल केला जातो, पण दरवेळेला निर्माता आला की म्हणतो की आपण ही फिल्म जत्रेसाठी बनवतोय, ही आपण नॅशनल अवॉर्ड आपल्याला मिळेल, आणि स्वतःच ठरवतात की आपल्याला 14 अवॉर्ड मिळेल यावेळेला आपण रेकॉर्ड करणार आहोत. मग मला कायम प्रश्न पडतो, हेच कसं काय ठरवतायत अजून. खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स फेस्टिवलला पाठवायचे. हे आपण अशोकराव स्पेशल जत्रेसाठी बनवतोय, हे नॅशनल अवॉर्डसाठी आहे, ह्या पिक्चरला ना आपण सॉलिड धंदा करणार आहोत, फुल कमर्शियल आहे, असं सगळे गणित ठरवलेलं असतं. पण मला असं वाटतं ना की असा ही क्लाससाठी बनवते, आपली माससाठी असं काय नसतं. कारण मी जेव्हा जेव्हा हा अभ्यास करत आलो ना, तर ज्या पिक्चरनी इतिहास घडवला, आता उदाहरणार्थ राजश्री पिक्चरची हम आपके कोण, असं काय ठरवलं नव्हतं की मास क्लास वगैरे, उत्तम सिनेमा बनवलाय. मग तो रेवडी गंडेरीवाल्यांनी टॅक्सीवाल्यापासून ते वरच्या क्लास ते बघितला म्हणून तो चालला. तर मला ना हा सिनेमा सगळं पाहिल्यानंतर आणि ह्यांचा ॲटिट्यूड पाहिल्यानंतर म्हटलं की एक सुंदर सिनेमा लोकांसमोर येणार आहे, की एक चांगला सिनेमा पेश केलाय आणि आता तो लोकांनी ठरवायचा आहे. माझ्या दृष्टीने आपण पॉझिटिव्ह किती काही दिलं तर मेसेज कमी घेतात लोक. म्हणजे जे वाईट असतील तेवढं काय असेल तर ते उचलतील. तर अक्षय कुमार वरून उड्या मारतो म्हणून 2-4 लोकांनी उड्या मारल्या आणि ते पडले, मग आपल्याला खाली कॅप्शन द्यावं लागतं की असं करू नका. चांगला बोध घेताना मात्र बरोबर निग्लेक्ट करता. पण यांनी एक चांगला सिनेमा लोकांना दिलाय की जो खूप वर्ष लोकांच्या लक्षात राहील की यार मेकिंग जे आज मराठी ज्या पद्धतीने झेपवते, हिंदीवाले इंटरनॅशनली सुद्धा हा सिनेमा बघून म्हणतील की क्या बात आहे. माझ्या दृष्टीने मी त्याच्याकडे ह्या अँगलनी बघतो की एक सुंदर सिनेमा ज्याला आपण सिनेमा म्हणतो, मेकर, तो लक्ष्मण उकेकरांनी बनवला. क्या बात आहे. प्रथमेश, मला असं वाटतं की सोल असलेला कमर्शियल सिनेमा क्या आहे बात. लालबागची राणी. कारण कमर्शियल असला तरी कुठेही सोल नाही हरवलेला. तुम्ही जेव्हा थिएटरमधनं बाहेर पडाल तेव्हा असं वाटेल की यार माझा इनोसन्स कुठेतरी हरवला आहे, मी कुठेतरी स्वार्थी होत चाललो आहे. सो ते रिअलाईज करणं लालबागची राणीची ड्युटी आहे. आणि ते पुढे मी जसं नाकारलंय की आता मी निस्वार्थीपणे सगळीकडे बघणार आहे, सो ते एक्सेप्ट करणं ही तुमची ड्युटी आहे. सो तुम्ही ते एक्सेप्ट करा असं मला वाटतं. क्या बात आहे. रेश्मा,
आत्ताच्या धावपळीच्या युगात माणूस खरंच स्वतःचा माणुसकीपणा बाजूला ठेवून स्वतःची तर तो स्वतःचाच विचार करून पुढे चालला आहे. तर संध्या अशी आहे, प्रत्येक आमच्या फिल्ममध्ये प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टोरी आहे. फक्त ती संध्या एक त्या माळेतला धागा आहे. बाकी सगळे जे आम्ही आहोत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टोरी अशी मला वाटते. आणि तुम्ही खरंच फिल्म पाहाल तर तुम्हाला वाटेल की संध्याची तर स्टोरी आहे, पण प्रत्येक कॅरेक्टरची एक फिल्म आहे ती, प्रत्येक कॅरेक्टरच्या दृष्टीने. काय आणि मला असं वाटतं की कवी ग्रेस ज्या पद्धतीने म्हणतात, स्तोत्रात इंद्रिये गुणगुणती अवघे दुःख कुणाचे, स्मरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. तर ती लालबागची राणी आहे ना, ती प्रेक्षकांच्या मनात ते चांदणं तसंच टिपूर घेऊन कायम राहील असं मला वाटतं. आणि असे खूपदा कमी कलाकृती असतात की ज्या प्रेक्षकांच्या मनात हिट सुपरहिटच्या पलीकडे जाऊन घर करतात. आणि लालबागची राणी ही खऱ्या अर्थानं त्यांची राणी असेल. आणि त्यासाठी विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. अँड खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि सर थँक्यू पूर्ण टीमला तुमच्या थँक्यू सो मच. इतके आपलेपणाने तुम्ही आलात, बोललात आणि गप्पा मारलात. थँक्यू सो मच. सो नाईस. थँक्यू थँक्यू सर. व्हेरी नाईस. थँक्यू.